एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या याच विधानावरून सध्या सोशल मीडियावर बऱ्याच प्रतिक्रिया पाहायला मिळतात, तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा काल मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पाहणीसाठी पोहोचले होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या घरांची शेतांची पाहणी केली आणि त्यानंतर आता इतर नेते विशेषतः विरोधी पक्षातले नेते सुद्धा पाहणीसाठी पोहोचतात। पण आपल्या दौऱ्याबद्दल बोलत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांना मात्र आज पर्यटन न करण्याचा सल्ला दिलाय आणि त्यावरूनही प्रतिक्रिया उमटतात। काय नेमकं म्हटलं एकनाथ शिंदे यांनी बघूया। आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना ते देखील जे आमची टीम जी मदत करते आहे ते देखील सर्वांसमोर आहे। शेतकऱ्याला कधी वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही, बिलकुल शेतकऱ्यांच्या मागे खंबीर राहू। विरोधी पक्ष देखील जाऊ द्या, सगळ्यांनीच मदत केली पाहिजे, पण पूर परिस्थितीची पाहणी फक्त पूर परिस्थितीची पाहणी करणं, त्यांना मदत करणं, सगळ्यांनी सरळ हस्ते मदत केली पाहिजे, फक्त त्याचं पर्यटन करू नये एवढीच माझी इच्छा आहे। एकीकडे एकनाथ शिंदे यांनी हा सल्ला सत्ताधाऱ्यांमधल्या आणि विरोधकांमधल्या सगळ्यांनाच दिलेला आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या वतीनं म्हणजे शिवसेनेच्या वतीनं काही मदत पाठवली होती। मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये जवळपास 18 ट्रक भरून ही मदत पाठवण्यात आली होती। पण या मदतीचे जे टेम्पो रवाना झाले होते त्या मदतीच्या टेम्पोवर आणि जी मदतीची पाकिटं दिली जात होती त्या पाकिटांवर एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी ठाण्यामधले नेते प्रताप सरनाईक यांचे फोटो होते। याशिवाय शिवसेना या पक्षाचं नाव, चिन्ह, इतर नेत्यांचे फोटो होते, बॅनर्सवर त्यांचे फोटो होते। जेव्हा हे ट्रक मराठवाड्यातल्या काही गावांमध्ये पोहोचले त्यावेळी शेतकऱ्यांनी ही मदत घ्यायला नकार दिला। शेतकरी नाराज झाले, जर आम्हाला मदत करत असाल, आम्हाला मदत पाठवत असाल तर त्यावर ही जाहिरातबाजी कशाला असा सवाल त्यांनी केला। आणि त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याच मुद्द्यावरून सवाल केले। यातला पहिला सवाल उपस्थित केला तो संजय राऊत यांनी। मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये गावामध्ये काहीच राहिलेलं नाही। अशा वेळेला मुख्यमंत्री असतील, त्यांचे दोन उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी पाहिलं काय, त्याने काय समजून घेतलं, त्याने काय मदत आतापर्यंत पोहोचवली। फक्त पाण्याच्या बाटल्यांवरती फोटो लावून पाणी वाटले म्हणजे मदत होत नाही ना, ती प्रसिद्धी आहे। आपण राज्याचे उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री आहे, तुम्हाला हे करण्याची गरज नाही, तुम्हाला शासन म्हणून मदत केली पाहिजे मोठ्या प्रमाणात, आणि बाकीची मदत ही गुप्त असायला पाहिजे।